हातात तिरंगा, पाठीवर जनतेच्या प्रश्नांची जबाबदारी आणि सरकारी दवाखान्याच्या सुविधांसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मार्च. पेठ वडगावमधील सरकारी रुग्णालय आरोग्य विभागाच्या ताब्यात घेऊन इथं आवश्यक आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी विजय अपराध यांनी स्वातंत्र्य दिनी पायी प्रवास केला. कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. पेठ वडगाव इथल्या नगर परिषदेच्या ताब्यात असलेले शासकीय रुग्णालय राज्य शासनाच्या आरोग्य विभागानं ताब्यात घेऊन तिथे तातडीनं आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी पेठ वडगाव सहकारी दवाखाना कृती समितीच्या माध्यमातून विजय अपराध यांनी हा पायी मार्च काढला. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत पेठ वडगाव ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी प्रवास करत त्यांनी खांद्यावर राष्ट्रध्वज घेतला. पेठ वडगाव नगर परिषदेच्या ताब्यात असलेले हे सरकारी रुग्णालय नगर परिषदेच्या मर्यादित आर्थिक परिस्थितीमुळे अनेक वर्षांपासून अपुऱ्या सुविधांमध्ये सुरू असल्याचा आरोप आहे. सध्या या रुग्णालयात केवळ प्राथमिक उपचार मिळत असल्याने गंभीर आजारांसाठी नागरिकांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतोय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचं कृती समितीचं म्हणणं आहे. रुग्णालयातील प्रसूती सेवा, श्वानदंश लसीकरण, सर्पदंशावरील उपचार, मृतदेहांची उत्तरीय तपासणी यांसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्यासाठी आकृतीबद्ध तयार करून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं आणि रुग्णालयासाठी अत्याधुनिक इमारत उभारावी अशीही मागणी आहे. यापूर्वी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदन देण्यात आली. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्यानं स्वातंत्र्य दिनी तिरंगा हातात घेऊन पायी मार्च काढत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं. कोल्हापुरात पालकमंत्र्यांची भेट घेऊन विजय अपराध यांनी निवेदन सादर केलं असून पेठ वडगावच्या सरकारी रुग्णालयाला सक्षम आरोग्य केंद्राचा दर्जा मिळणार का याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय.